श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि त्याचा अर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी, अशक्य अहिशक्य करतील स्वामी. या कडव्याचा अर्थ आहे, हे मना, कोणतीही शंका मनात ठेवू नकोस. भीतीला पूर्णपणे दूर सार आणि निर्भय हो, कारण प्रचंड सामर्थ्य असलेले श्री स्वामी समर्थ नेहमीच तुझ्या पाठीशी उभे आहेत, हे कायम लक्षात ठेव. स्वामी हे अतर्क्य अवधूत आहेत. त्यांचे कार्य मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे. जे भक्त त्यांचे स्मरण करतात त्यांच्या हाकेला स्वामी तत्क्षणी धावून येतात. मानवी दृष्टिकोनातून जी गोष्ट अशक्य वाटते तीही आपल्या अमर्याद शक्तीने श्री स्वामी समर्थ सहज शक्य करून दाखवतात. भावार्थ, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवल्यास शंका, भीती आणि अशक्यता नाहीशी होते. भक्तांसाठी स्वामी सदैव रक्षणकर्ता व मार्गदर्शक असतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या कडव्याचा अर्थ आहे, ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे चरण असतात तेथे कोणतीही कमतरता किंवा अभाव उरत नाही. स्वामी ही मायेसारखी माऊली आहे. त्या स्वतः आपल्या भक्तांचे प्रारब्ध घडवतात. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळालाही त्या भक्ताला घेऊन जाता येत नाही. मृत्यूनंतरच्या लोकातही परलोकातही त्या भक्ताला कोणतीही भीती राहत नाही. भावार्थ, जो भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी शरण जातो त्याचे जीवन, मृत्यू आणि पुढील प्रवासही स्वामींच्या कृपेमुळे भयमुक्त व सुरक्षित होतो. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही श्री स्वामी समर्थ आपल्या कृपेने शक्य करतात. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या कडव्याचा अर्थ आहे, हे मना, उगाचच भीती बाळगू नकोस. त्या भीतीला दूर पळावून लाव. तुझ्या अंतःकरणातच श्री स्वामी समर्थांची दिव्य शक्ती वास्तव्य करून आहे, हे ओळख. ज्याच्यासाठी हा संपूर्ण संसार, जन्म आणि मृत्यू हे फक्त एक दिव्य खेळ आहेत, अशा स्वामींचे तू लाडके बाळ आहेस. मग घाबरण्याचे काहीच कारण नाही. भावार्थ, भक्ताच्या मनात वसणारी स्वामींची शक्ती सर्व भीती नष्ट करते. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला की जीवन मरणाचाही भय उरत नाही. अशक्य वाटणारी प्रत्येक गोष्ट श्री स्वामी समर्थ कृपेने शक्य होते. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा हुसी त्या मीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगो स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या कडव्याचा अर्थ आहे, जो मनुष्य श्रद्धेसह जागृत राहतो तोच खऱ्या अर्थाने भक्त ठरतो. श्रद्धेशिवाय केवळ नावापुरता स्वामी भक्त होणे शक्य नाही. जरा आठवून पहा, किती वेळा श्री स्वामी समर्थांनी अडचणीच्या क्षणी तुला साथ दिली आहे. म्हणून आता कधीही डगमगू नकोस, कारण स्वामी नक्कीच तुला हात देतील. भावार्थ, श्रद्धा, आठवण आणि विश्वास यावरच भक्ती उभी असते. जो स्वामींच्या कृपेला आठवतो आणि विश्वास ठेवतो त्याला स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही श्री स्वामी समर्थ आपल्या कृपेने शक्य करतात. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. या कडव्याचा अर्थ आहे, विभूती, नमन, नामस्मरण, ध्यान आणि आर्ततेने केलेली तीर्थसेवन हे पाचही स्वामी भक्तीसाठी अमृतासारखे पवित्र साधन आहेत. हीच पंचामृत स्वरूपाची भक्ती भक्ताला स्वामींच्या चरणी नेऊन पोहोचवते. जो भक्त श्रद्धेने हे तीर्थ स्वीकारतो आणि त्याची प्रचिती ठेवतो अशा भक्ताला श्री स्वामी समर्थ कधीही सोडत नाहीत. ज्याला स्वामी एकदा आपल्या हातात घेऊन त्याचे जीवन ते स्वतः मार्गी लावतात. भावार्थ, भक्तीच्या या 5 अमृतांनी मन शुद्ध झाले
की स्वामींची कृपा आपोआपच ओसंडून वाहते. स्वामींवर पूर्ण समर्पण केलेल्या भक्ताला ते कधीही एकटे सोडत नाहीत.